हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे छान असाल. तर सकाळ झाली, आम्ही उठलो सर्वजण आणि संस्कारचे पप्पा ड्युटीवरून यायचेच होते. तर मी घेतलं ढोकळे शिजवायसाठी, कारण खूप लेट होतो मग नाश्त्याला. तर मी म्हटलं आधी ढोकळा चढवून देते मी गॅसवर. तर मी पाणी गरम करायसाठी ठेवलं आणि त्याच्यामध्ये मग पाणी गरम झाल्यावर मी कुकरच्या डब्यामध्ये ढोकळ्याचं बॅटर मिक्स करून टाकलेलं होतं शिजवण्यासाठी. आणि मग सकाळचा व्ह्यू बघा आमच्या इकडचा. आणि माझी बहीण ब्रश करत होती ही खाली. आणि त्यानंतर मग मी विचार केला की ढोकळा शिजायला वेळ लागतो. मला तर लागतोच, कारण माझ्याकडे ढोकळा रेडी करायसाठी ते आहे नाही त्याचं भांडं. तर मला ते कुकरच्या डब्यामध्येच करावं लागतं. तर मी म्हटलं तोपर्यंत काय करू, टाईम वेस्ट होण्यापेक्षा मी म्हटलं ढोकळा रेडी होते तोपर्यंत मी माझे कामं पण आटपून टाकते. तर आम्ही हॉलमध्येच झोपतो संस्कार आणि मी, कारण मला बेडरूममध्ये झोपायची इच्छाच नाही होत, माहीत नाही काहून. तर संस्काराने मी या बेडवरती झोपतो. तर मी म्हटलं बेड वगैरे आवरून घेते व्यवस्थित. तर मी मग सगळं बेड वगैरे व्यवस्थित झटकून आवरून घेतला आणि सोफा वगैरे पण झटकला मी, आणि बेडरूममधलं पण आवरून घेतलं. आणि संस्कारचे पप्पा आले होते, मग ते गेले, ब्रश वगैरे केलं त्यांनी आणि खाली गेले. तर हा बघा ढोकळा बनवून असा रेडी झाला. मग माझी भाची पण आली, तिला विचारलं मी ढोकळा कसा झाला, ती म्हणाली छान झाली. मग मला आलं होतं पार्सल, मी कामं करत होती, गॅस वगैरे साफ करणं सुरू होतं. तेवढ्यातच मला फोन आला होता पार्सलवाल्याचं, ताई तुमचं पार्सल आहे. मग मी पार्सल आणून घेतलं वर आणि मी खूप एक्सायटेड होती, कारण त्यामध्ये समोर तुम्हाला माहीतच होईल की मी काय ऑर्डर केलेलं होतं. आणि त्यानंतर मी पोछा वगैरे लावून घेतला. संस्कारचे पप्पा रेडी होऊन स्कूलमध्ये गेले, कारण त्याच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स मीटिंग होती, सोबतच त्याचा रिझल्टसुद्धा होता. आणि मग आमची आंघोळ वगैरे करून घेतली आम्ही, ढोकळा वगैरे खाऊन झाल्यानंतर, कामं झाल्यानंतर. आणि हे आमच्याकडे आले होते सामान घ्यायसाठी. माझी मम्मीकडे ज्वेलरीचं सामान होतं, आम्ही घरूनच सेल करायचो, तर ते दाखवत होती. आणि त्यानंतर आम्ही रेस्ट वगैरे करून मग माझ्या बहिणीला करायचं होतं, थ्रेडिंग करायला जायचं होतं. तर आम्ही रेडी झालो रामटेकला जायसाठी. आणि फायनली आम्ही पार्लरमध्ये गेलो, पार्लरमध्ये पोहोचलो. तर तिचं थ्रेडिंग वगैरे सुरू होतं, तोपर्यंत मी शूट करून घेतलं थोडंसं. आणि त्यानंतर आम्ही पीठ पण ठेवलं होतं दळायसाठी, कारण आमच्याकडचं पीठ संपलेलं होतं. तर चक्कीवर आधीच ठेवून आलेलं होतं. त्यानंतर मी म्हणाली चल तू काल काजू शेक नाही खाल्ला तर आज खाऊन घे. तर आम्ही काजू शेक वगैरे खाऊन मग चक्कीवर गेलो. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा.